श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी खूप चांगलं प्रेम दिलेलं आहे. असंच प्रेम देत राहा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला डेली स्वामी महाराजांचे अनुभव ऐकायला मिळणार आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि सर्वांनी जेवढे ऐकत आहे तेवढे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा. तुमच्याकडे देखील अनुभव असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कमेंट करून सांगू शकता तुमचा अनुभव. आपल्या चॅनलवर तुमचा अनुभव शेअर केला जाईल. तर आजचा अनुभव स्वतः माझ्या संगती घडलेला अनुभव आहे. माझा मुलगा 6 वर्षाचा आहे आणि तो खूप हट्टी आहे. खूप म्हणजे खूप. ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी त्याला पाहिजेनच पाहिजे. नाही दिला तर खूप धिंगाणा करतो. तर त्याच्यामुळे घरामध्ये चिडचिड होती आणि मचमचसुद्धा होती. तर ह्या अशा गोष्टी घडू लागलेल्या आणि ह्या गोष्टीवरून घरामध्ये भांडणंसुद्धा होऊ लागलेली. आणि मी स्वामी महाराजांची सेवा तर करतच होते त्या पिरियडमध्ये. तर एक दिवशी असेच मी मठात गेलेले आणि तिथे मी गुरुजीला ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या की असं करतो तसं करतो. तेव्हा गुरुजींनी प्रश्नोत्तर करत होते त्या पिरियडमध्ये आणि तेव्हा मी जे काही प्रश्न आहे ते मांडले आणि गुरुजींना सांगितले. तेव्हा गुरुजींनी मला एक सेवा दिली आणि माझ्या मुलाकडूनसुद्धा सेवा करून घ्यायला सांगितली. आणि ती सेवा म्हणजे काही एवढी अवघड नव्हती. तर तो सुद्धा म्हणजे करायचा सेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे टोटल 45 डेज करायच्या होत्या सेवा. तर तर हे माझा मुलगा आहे, तो सुद्धा सेवा करायचा. तर त्याच्यामध्ये हळूहळू इम्प्रूव्ह होऊ लागला. म्हणजे मस्ती थोडी कमी होऊ लागली, हट्टीपणा थोडा कमी होऊ लागला, हळूहळू शांत होऊ लागला आणि अभ्यासामध्ये पण त्याचं लक्ष बरोबर असतं अभ्यासात. पण काही गोष्टीमुळे तो डायव्हर्ट होऊन जातो. आता अभ्यास करत असतो, बाहेरून काय आवाज आला मुलांचा, लगेच तो उठून बाहेर जाणार किंवा त्याचं लक्ष बाहेर असतं. म्हणजे ह्या प्रकारे त्याचं माइंड डायव्हर्ट व्हायचं. तर ह्या गोष्टी पण कुठे ना कुठे कमी होऊ लागले. तर असं हे घडत होतं ना, म्हणजे मी बिलीव्ह नव्हतं केलं की कशाप्रकारे आपल्या मुलाला आपण सांभाळू शकतो किंवा काय करू ह्याच्यासाठी का हा शांत राहील किंवा हट्टीपणा करणार नाही, 4 माणसामध्ये चव निघते त्याप्रकारे हा करायचा. तर मला खूप टेन्शन व्हायचं आणि मला तर विश्वास होताच की मठामधून दिलेली सेवा केल्यानंतर 100 नाही पण 80% तरी फरक पडणार. पण 45 डेज नंतर जे त्याच्यामध्ये फरक पडला आहे तुम्ही बिलीव्ह करू शकत नाही. तो जे हट्टीपणा करायचा एकदम बंद, अभ्यासात एकदम शिस्तबद्ध अभ्यास करायचा, ट्युशनमध्ये पण रेग्युलर जाऊ लागला, व्यवस्थित सगळं काम करू लागला. इवन त्याचे जे विकेंडला स्कूलमध्ये टेस्ट घेतात त्यामध्ये पण पैकीच्या पैकी येऊ लागले. स्वतःसुद्धा अभ्यासामध्ये इंटरेस्ट देऊन अभ्यास करायचा, स्कूलमधून आला का बरोबर अभ्यास करायचा. तर हे सगळ्या गोष्टी मला म्हणजे विश्वास पटत नव्हता तशा गोष्टी होत्या माझ्यासाठी. कारण तो खूप मस्ती करतो, हट्टी. फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमुळेच या गोष्टी सगळ्या शक्य झाल्या आणि मी तर स्वामी महाराजांचे आभारच मानत आलेले आहे. माझा जो मुलगा खूप मस्ती करायचा, ह्या सगळ्या सेवा केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्ह आला आणि आता स्वतः स्वामी महाराजांची सेवासुद्धा करतो. सकाळी स्कूलला जाताना अंघोळ केल्यानंतर पहिला पाया पडतो स्वामी महाराजांचे आणि मठामध्ये गुरुवारची जी आरती असते त्या आरतीसाठी एवढा उत्साही असतो की सकाळपासूनच त्याचं चालू असतं, संध्याकाळी आरतीला जायचं आहे, मम्मी आपण हे करू, आपण ते करू. तर आपण स्वामी महाराजांवर विश्वास ठेवला, नक्की स्वामी महाराज आपल्याला मदत करतात. आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे आपल्यासाठी अशक्य आहे, स्वामी महाराजांच्यासाठी त्या गोष्टी शक्यच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासंगती घडत होत्या आणि स्वामी महाराज स्वतः प्रचिती दिली आणि ह्या सगळ्या गोष्टी जे घडत होत्या
म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी. महाराजांवर अतूट विश्वास ठेवा, श्रद्धेने त्यांची सेवा करा. तुमच्या कोणतीही प्रॉब्लेम असेल, किती मोठी असो, स्वामी महाराज तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून बाहेर निघायचा एक रस्ता दाखवून देतील. आणि कधीही तुमचे कर्म जे आहेत ते चांगले ठेवा. म्हणून स्वामी महाराज बोलतात की जे आपल्या हिशेला आहे, आपल्या वाट्याला जे काही दुःख आहे ते आपल्याला भोगवायचेच आहे. पण दुःख भोगवल्यानंतर सुख नक्कीच येणार. दुःखामध्ये स्वामी महाराजांना तुम्ही नामस्मरण करशाल ना, तर सुखामध्ये सुद्धा करा. कारण स्वामी महाराज आपल्या नशिबात आहे ते तर आपल्याला देणार, पण स्वामी महाराजांच्या दरबारात गेले ना, तर आपल्या नशिबामध्ये ज्या गोष्टी नाही त्या गोष्टी आपल्याला दरबारात मिळतात. म्हणून स्वामी महाराजांना कधी विसरू नका आणि सतत स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद. श्री स्वामी समर्थ.